हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संगपाळ खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे ना, आज जी रेसिपी मी बनवणार आहे ना, खरोखर सांगते ही रेसिपी तुम्ही पावसाळ्यात बनवा, उन्हाळ्यात बनवा, हिवाळ्यात बनवा, कुठल्याही ऋतूमध्ये बनवा, पण तिची चव जी असते ना ती मनाला भिडून जाणारी असते। तिच्या चवीने ना मग तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहतच नाही। मला तर ही रेसिपी कुठल्याही सीझनमध्ये बनवा आणि कधीही बनवून द्या, मला खूपच आवडते खाण्यासाठी। तर याच्याबरोबर फक्त असा मऊ असा भात बनवला ना, मऊ भात बनवायचा, जास्त थोडासा असा मऊ म्हणजे तर तुम्ही तर समजूनच गेला असाल मऊ म्हणजे काय। तर असं मऊ भाताने ही रेसिपी खरोखर खूप 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 टेस्टी लागते। तर चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। तर सगळ्यात अगोदर मी जे आहे ते टोमॅटो आहे ना थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घेतलेत। शिजवून म्हणजे 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये आहे ना झाकण ठेवून शिजवून घेतले की ते मस्त त्याची सालं वगैरे पण निघून जातात आणि खूप छान शिजले जातात। तर तसेच माझेही खूप मस्त असे शिजले होते। त्यानंतर मग मी काढून घेतले, थोडे वेळ थंड होऊ दिले, तर जास्त थंड झाले नव्हते म्हणून हाताला चटके लागत होते। त्यानंतर मग त्याच्यावरचे सालं बघा किती इझिली त्याची सालं निघून गेली। सालं निघून गेली म्हणजे काढली सालं आणि त्याच्यानंतर मग त्यांना कापून घेतलं। त्याचं जे वरचं हे असतं ते काढून घेतलं आणि नंतर मग आता त्यांना कापून घेतलेलं आहे। अर्धे अर्धे करून घेतले मी, कारण जास्तच गरम होते आणि हाताला खूप चटके लागत होते म्हणून, पण मला थोडी घाई होती म्हणून मग मी असेच कापून घेतले। त्यानंतर मिक्सरमध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे। अर्ध्या वाटीच्या थोडं कमी ओलं खोबरं आहे, कारण मी जास्त प्रमाणात बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे जेवढं बनवायचं असेल त्याप्रमाणे साहित्य घ्या। त्यानंतर हिरवी मिरची आणि लाल मिरची, कारण आमच्याकडे हिरवी मिरचीच खाल्ली जाते, लाल मिरची जास्त खाल्ली जात नाही। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही फक्त लाल मिरचीतही करू शकता। माझ्याकडे तिखट पण थोडं जास्त खाल्लं जातं म्हणून मग मी दोन्ही मिरच्या घेतलेल्या आहेत। तर हिरवी मिरची आणि लाल मिरची घेतली, तुम्ही एकच मिरची घेऊ शकता लाल मिरची। त्यानंतर त्यामध्ये मी घातलेलं आहे 1 चमचा धने आणि थोडंसं लसूण आणि मस्त असं ते सगळ्यात अगोदर ते वाटून घेतलं। त्यानंतर मग जे टोमॅटो होते ते पण वाटून घेतले, सगळे असं मस्त पेस्ट करून घेतली। त्यानंतर मग आता फोडणीची तयारी केली। तर ते मस्त वाटून ठेवलेलं आहे आणि आता ती कढई ठेवली, कढईमध्ये तेल घातलं, तेलामध्ये तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये राई जिरं घातलं। राई जिरं मस्त असं तडतडलं की टेचलेलं लसूण घातला 2-4 पाकळ्या। त्यानंतर कढीपत्ता घातला आणि गॅस एकदम बारीक करूनच फोडणी देते आहे, कारण की मी मसाले घालणार आहे ते जळू नये म्हणून। तर सगळ्यात अगोदर थोडीशी हळद घातली आणि थोडंसं लाल तिखट, कारण मी ऑलरेडी लाल मिरची पण घातलेली होती, पण ही फक्त कलर येण्यासाठी कलरची मिरची घातलेली आहे, बाकी काही घातलं नाही। त्यानंतर मग ते मस्त जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते पण मस्त घालून त्याला मस्त अशी फोडणी बसली पाहिजे असं हे करून घ्यायचं आणि मस्त सगळं जेवढं वाटलेलं आहे तेवढं सगळं काढून घ्यायचं, कारण आपण एवढी मेहनत करून चटके घेऊन हाताला हे वाटलेलं आहे, त्यामुळे थोडं पण मी वाया घालवत नाही। मी नेहमीच मसाला थोडा पण वाया जाऊ देत नाही, धुवून पुसून सगळं काढून घेते। तर थोड्या वेळात हे आपण असंच तेलामध्ये थोडंसं शिजवून घेऊया। मीठ घातलेलं आहे, मीठ आठवणीने घाला। तर मीठ घातलेलं आहे, त्यानंतर मस्त असं 2-4 मिनटं असं थोडे वेळ परतून घेऊया तेलामध्ये, जेणेकरून त्याला मस्त अशी टेस्ट येईल आणि खायला देखील छान वाटेल। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं एक सबस्क्राईब आणि एक शेअर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, तर माझ्यासाठी तेवढं नक्की करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जेही काही असेल ते नक्की करा, कारण तुम्ही जेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करता आणि सबस्क्राईब करता तर मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक उत्साह येतो, त्यामुळे थोडासा माझा उत्साह आणखीन वाढवा आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर मस्त असं शिजवून घेतलं, तोपर्यंत तुम्हाला सांगूनही झालं माझं ते जे वाटलेलं आहे आपण फोडणी दिलेली आहे तर ते शिजण्यासाठी शिजवून झालं। त्यानंतर मग मस्त असं पाणी घातलं, तर मी कोमट पाणी वगैरे काही केलं नव्हतं म्हणून मग मी जे नॉर्मली साधं पाणी आहे तेच घातलेलं आहे। तर मस्त असं ताटात वगैरे घेतलेलं जे तर टोमॅटोचा जो रस वगैरे होता ताटात ते पण सगळं मी पुसून आणि त्याच्यात टाकलेला आहे। त्यानंतर मग आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला केवढं पातळ घट्ट हवं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घाला आणि जसं तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे करून घ्या। म्हणजे पातळ हवं आहे की थोडंसं घट्ट हवं आहे, मला काही जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हवं होतं, त्यामुळे मग मी त्याप्रमाणे मीडियम राहण्यासारखंच हे केलेलं आहे। तर जास्त लालही मी केलं नव्हतं सॉरी, जास्त लाल पण झालेलं नाही। तर याच्यामध्ये थोडासा कलर डिफरंट दिसतो आहे, पण एवढं हे नव्हतं, थोडंसं
हे थोडं जास्तच पिवळं दिसतंय, पण असं नव्हतं, लालसर झालेलं होतं. ते जे आहे ते मोबाईलचा इफेक्ट असल्यामुळे तसं दिसतोय कलर. पण खरोखर ही रेसिपी कधीही बनवून खा. बनवायचा पण कंटाळा येत नाही आणि खायचा पण कंटाळा येत नाही, कारण बनवताना देखील झटपट बनते आणि खायला देखील खूप टेस्टी लागते. आणि याच्याबरोबर जास्त काही झंझट करायचीही गरज पडत नाही. तर थोडंसं मीठ कमी होतं, त्यामुळे मग मी लगेच त्यामध्ये थोडंसं आणखीन मीठ घालून घेतलं. आणि मस्त आता आपण 5-10 मिनटं शिजवून घेऊया मस्त असं. 5 ते 10 मिनटं झालेले आहेत शिजवून. तर मी झाकण वगैरे काही ठेवलं नव्हतं. आपण झाकण ठेवून पण शिजवू शकतो, पण झाकण ठेवल्यानंतर मग ते सगळं ताटालाच त्याचं जे आहे ते तेल सगळं त्याला लागतं, आणि त्यामुळे मग म्हणून मी झाकण ठेवून नाही शिजवलं, मी असं शिजवलं. तर 10 ते 15 मिनटं मी शिजवलेलं आहे. त्यानंतर मस्त अशी बारीक केलेली कोथिंबीर कापून आणि ती त्याच्यामध्ये टाकायची. कोथिंबीर ही टाकायचीच असते, कधी त्याच्यामध्ये ठेवायची नसते. त्याच्यामुळे कोथिंबीरीला मस्त असं जोरदार टाकून घ्या आणि मस्त असं एकदा हलवून घ्या आणि मस्त गरमागरम मऊ भात घ्या आणि त्याच्याबरोबर सर्व करा. सर्व करा. आणि काय टेस्ट लागते ना, अप्रतिम. खाणाऱ्याला पण मज्जा येते आणि बनवणाऱ्याला पण मज्जा येते. कारण उन्हाळ्यात बनवलं तर सगळ्यात चांगलं होतं, कारण गरमीमध्ये जास्त काही तामझाम करावं लागत नाही आणि झटकेपट रेसिपी बनवून जाते. आणि हिवाळ्या आणि पावसाळ्यामध्ये तर गरमागरम हे दोन्ही खायचं, भात आणि टोमॅटोचं सार खायचं म्हटल्यानंतर तर एक वेगळीच मजा असते. बाहेरचं थंडगार वातावरणामध्ये जेव्हा आपण भात आणि टोमॅटोचं सार खातो, तेव्हा खरोखर सांगते खूप म्हणजे खूप मजा येते. त्यामुळे नक्की ही रेसिपी एकदा तरी करून पहा. आता तर पावसाळा लागलेला आहे, तर पावसाळ्यात पण खायला खूप मजा येते. त्यामुळे बनवून बघा, तर खूप 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 टेस्टी लागते. आणि हे बघा बनवून झालेलं आहे. आणि आता बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.